नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण आजच्या ॲग्रोन शेतमार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण कापूस, सोयाबीन, मका, आवळा आणि ज्वारी बाजाराची माहिती घेणार आहोत. देशातील बाजारात आज सोयाबीनच्या भावात क्विंटल मागे 200 ते 300 रुपयांची वाढ झाली आहे. बाजारातील सोयाबीनची आवक कमीच आहे, तर सोयाबीनला उठाव चांगला आहे. त्यामुळे सोयाबीनच्या भावात सुधारणा दिसून आली. आज प्रक्रिया प्लांट्सनी सोयाबीन खरेदीचे भाव 6,000 ते 6,200 रुपयांच्या दरम्यान वाढवले होते. तर बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला 5,500 ते 6,000च्या दरम्यान भाव मिळाला. सोयाबीनला उठाव असल्याने सोयाबीनचा भाव काही दिवस टिकून राहू शकतो, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. देशातील बाजारात आज कापसाचा भाव टिकून होता. कापसाला उठाव असल्याने वाढलेले दर मागील काही आठवड्यांपासून टिकून आहेत. आजही देशातील बाजारात कापसाला सरासरी प्रति क्विंटल 8,200 ते 8,700 रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. सध्या बाजारातील कापसाची आवक खूपच कमी आहे, तर दुसरीकडे कापसाला उठाव चांगला आहे. त्यामुळे कापसाचे भाव वाढलेत. कापूस बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस दिसू शकते. त्यामुळे कापसाचे भावही टिकून राहू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. देशातील बाजारात मक्याचा भाव मागील काही दिवसांपासून स्थिरावलाय. यंदा मक्याचा भाव हमीभावापेक्षा कमीच आहे. मक्याच्या भावाने आतापर्यंत हमीभावाचा टप्पा पार केलेला नाहीये किंवा हमीभावाच्या जवळही भाव पोहोचलेले नाहीयेत. देशातील उत्पादन वाढलं आणि मागणी मात्र स्थिर राहिली. यामुळे मक्याच्या भावावर दबाव आहे. सध्या बाजारात मका 1,600 ते 1,900 रुपयांच्या दरम्यान विकला जातोय. मक्याची बाजारातील आवक सध्या चांगली सुरू आहे. यामुळे भाव या पातळीच्या दरम्यान राहू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय. राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून आवळ्याची आवक कमी झाली आहे, तर आवळ्याला मागणी चांगली आहे. त्यामुळे आवळ्याचा भाव टिकून आहेत. आवळ्याला बाजारात सध्या प्रति क्विंटल सरासरी 4,000 ते 5,000 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. आवळ्याची बाजारातील आवक पुढील काळात वाढत्या उन्हामुळे आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आवळ्याच्या दरातही सुधारणा अपेक्षित असल्याचं व्यापारी आणि जाणकार शेतकऱ्यांनी सांगितलं. राज्यातील अनेक बाजारात ज्वारीची आवक सुधारली आहे, तर ज्वारीला मिळणारा उठाव स्थिर आहे. त्यामुळे ज्वारीचे भावही काही बाजारांमध्ये स्थिरावलेले आहेत. यंदा रब्बी हंगामात ज्वारीचं पीक चांगलं आल्याचं शेतकरी सांगतायत. याचा दबाव बाजारावर आहे. सध्या बाजारात ज्वारीला प्रति क्विंटल सरासरी 2,500 ते 3,000 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. ज्वारीची बाजारातील आवक काही दिवस चांगली राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्वारीचा भावही स्थिरावू शकतो, असा अंदाज ज्वारी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. दररोज संध्याकाळी 5 वाजता आपण 5 महत्त्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो. त्यामुळे ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.